सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी वरनौ रघुवर विमल जसु जोदायकु फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार। सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। गेल्या वेळी बघितलं आपण की माया म्हणजे काय याचं संपूर्ण विवरण श्रीरामांनी लक्ष्मणाला केलेलं आहे आणि अतिशय सोप्या शब्दात, अतिशय मोजक्या शब्दात सहज लक्षात येईल. नाही तर मायेचं कितीतरी वर्णन कितीतरी दिवस कितीतरी ग्रंथातून ऐकलं तरी सुद्धा ते थोडं आहे. पण श्रीरामांनी सांगितलं आहे म्हणजे काय? श्रीरामांनी मोजक्या शब्दात सांगितलं आहे कारण ते मोजक्या शब्दात कळण्याची तयारी लक्ष्मणाची झालेली आहे. म्हणून ज्याप्रमाणे गुरु आहे, ज्या पद्धतीचा गुरु आहे त्या पद्धतीचं शिष्य तिथे तयार आहे. त्यामुळेच आपण श्रीकृष्ण जगद्गुरु आहे, कोणत्याही परिस्थितीत कसा उपाय करायचा हे सांगणार आहेत. पण तिथे तो जो शिष्य आहे अर्जुन, त्याची पात्रता ही जगातल्या कोणत्याही व्यक्तीपेक्षा वेगळी आहे की नाही. तसा गुरु मिळण्यासाठी सुद्धा त्या पात्रतेचा, त्या लेव्हलचा, त्या पद्धतीचा शिष्य, ते ग्रहण करणारा असायला लागतो. श्रीरामप्रभूंनी भले थोडक्यात सांगितलेलं असू दे, पण तवरून ताकभात ओळखण्याची जी कपॅसिटी आहे ती लक्ष्मणाची आहे की नाही. आता श्रीराम प्रभू ज्ञान काय आहे हे सांगतायत. काय आहे? ही जी अविद्या माया आहे, अविद्या माया जी आहे, विद्या माया आणि अविद्या माया आठवते आहे का तुम्हाला? कारण 8 दिवसांनी होतं ना प्रकरण, त्यामुळे आठवू शकत नाही. विद्या माया म्हणजे ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी आहे पंचमहाभूतात्मक. आणि अविद्या माया म्हणजे माणसानी निर्माण केलेली सृष्टी आहे स्वतःभोवती मनाच्या कल्पनेने. त्याला म्हणायचं अविद्या माया. आणि अविद्या माया ही आहे जीवाजवळ, विद्या माया ही ईश्वराची आहे. तर
अविद्या मायेमुळे हा जीव काय करतो, मनाने एक, प्रत्येकाचं जीवन म्हणजे काय माहिती का, त्या जीवाने आपल्या मनाने कल्पिलेलं विश्व आहे. ते बाकीच्या कशावरही अवलंबून असू दे. आता तो अभ्यास नाही आहे की काय त्या वासना आहेत का कर्म आहेत का काय आहेत. नुसतंच वासना आणि कर्म नाही आहेत. माणसाच्या लाईक्स डिसलाईक्स, आवडीनिवडी, हां, आणि सगळ्या पद्धती, कला, हां, कशा पद्धतीची राहणी आवडते वगैरे वगैरे. हे काय आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. कशाला छान कशाला वाईट असं नाही काही म्हणता येत. अनेक गोष्टींमधनं ते निर्माण झालेलं आहे. काही कुठे अर्थव्यवस्था, कुठे परंपरा, कुठे आईवडील, कुठे नातलग, कुठे त्या घराण्याची चालत आलेली परंपरा, तर कुठे गतजन्मांचे संस्कार, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि कुठे कुठे तर या कशालाही काही कारण नाही. परंतु माणसाने जी आपल्या भोवती मला काय आवडतं हे मी ठरवायचं. मला हे असं आवडतं, मला हे अशी डिश आवडते, मला ही अशी फॅशन आवडते, मला हे असं घर बांधलं की आवडतं, मला हा असा वेश आवडतो, असा ड्रेस पाहिजे. कोणी म्हणतं साडी हा वेश खूप चांगला आहे, मंगल आहे, पवित्र आहे. कोणी म्हणतं छे साडी नको, खूप अडकायला होतं. म्हणजे ही ज्याची त्याची जी रुची आहे, प्रत्येकाने आपापल्या मनाने रचलेली ही कल्पित सृष्टी आहे. आणि कल्पित सृष्टी ही नेहमी भ्रांतीतच टाकणारी असते, कारण ती कल्पितच आहे, कल्पित आहे. आपण एक्स मानू, ते तरी उत्तर येईपर्यंत तो एक्स मानलाय. पण इथे काय नाहीच आहे, कशाचंच उत्तर शोधत नाही आहोत आपण. काय आहे माहिती का, आपल्याला कशाचं उत्तर शोधायचं आहे. गणितामध्ये उत्तर शोधताना एक्स मानतात. हा जो काही प्रश्न आहे ना, ह्याची किंमत काढण्यासाठी याला आपण एक्स मानू. असं तुम्हाला जर म्हटलं की एका पेनची किंमत 5 रुपये, तर 20 रुपयात किती पेन येतील, तर आपण काय म्हणतो, पेनची 20 रुपयात येणाऱ्या पेनांची संख्या काढण्यासाठी एक्स मानू आणि गणित करतो. मग ते उत्तर आलं की एक्स गेला. एक्स केव्हा जाईल, एक्स बरोबर उत्तर आलं की मग पेनांची संख्या बरोबर लिहिणार आपण आणि एक्सची किंमत संपली. तिथे एक्सची जीवनात किंमत संपली, कारण उत्तर मिळालं गणिताचं. परंतु इथं काय आहे, आपल्याला अविद्या माया ही जीवाची माया आहे. आणि हिला अविद्या माया एवढ्याचसाठी म्हटलेलं आहे, त्याला काही बेस नाही. ईश्वराने निर्माण केलेली जी विद्या माया आहे त्याला बेस आहे. काय बेस आहे, माणसाचं जे संपूर्ण हे आहे जीवन, त्या जीवनातली नियतकर्म करण्यासाठी सृष्टी निर्माण केली. त्याला काय म्हणतात, कर्मभूमी, धर्मभूमी, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. म्हणजे काय, धर्मभूमी आहे ही, कर्मभूमी आहे ही, माणसासाठी निर्माण केलेली आहे. आणि त्याची कर्म संपेपर्यंत ही कर्मभूमी हवी आहे त्याला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कर्म तर संपली पाहिजेत, म्हणजे वासनांचं क्षय झालं पाहिजे. आणि तो कशासाठी व्हायला पाहिजे, तर स्वतःचं स्वरूप जाणण्यासाठी. स्वतःचं स्वरूप जाणणं हे झालं उत्तर गणिताचं. आणि तोपर्यंत कल्पिलेली ही सृष्टी म्हणजे एक्स आहे की हे सगळं आम्ही चालवून घेतोय. बरं ठीक आहे बाबा, आता या म्हणजे देहानी आपली कर्म राहिलेली आहेत, तर ही कर्म करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, संसारामध्ये जरा इन्व्हॉल्व झालं पाहिजे आणि ती कर्म आपल्याला केली पाहिजेत, हे आपण म्हणतो. पण हे कुठपर्यंत आहे, जोपर्यंत आपण काय करत नाही,
जोपर्यंत आपण हे करत नाही, मी कोण आहे याचा शोध लावत नाही किंवा आत्मस्वरूप जाणण्याचा आपण जोपर्यंत प्रयत्न करत नाही आहोत, तोपर्यंत हा एक्स मानून ही कल्पिलेली सृष्टी ठीक आहे. पण आपण ते गणिताचं उत्तर काढण्याच्या शोधातच मुळी नाही आहोत. फक्त मानून बसलो आहोत. नुसतंच मानून बसणं. तुम्ही जर म्हटलं की हां, हे उत्तर काढण्यासाठी आम्ही एक्स मानू, तर त्या गणिताला मार्क कधीच मिळणार नाही आहेत. काढलंय कुठे उत्तर आणि नुसतं एक्स बरोबर लिहिलं तर त्याही उत्तराचा मार्क जाणार आहे. कारण गणितात जो प्रश्न विचारला होता त्याचं ते उत्तर होतं. म्हणजे एक्सचं उत्तर नाही आहे, त्याचं उत्तर आहे. ज्या प्रश्नाचं जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ते. हे शेवटी लिहिलं पाहिजे. म्हणजे माणसाचं शेवटी मुख्य उद्देश काय आहे? तर मुख्य उद्देश आहे आत्मप्राप्ती करून घेणं. त्याच्यासाठी तिथपर्यंत जायचं कसं? तर ही कल्पिलेली सृष्टी, माणसाने कल्पिलेली सृष्टी आहे. नुसतं वनात जाण्याचे आता दिवस राहिले नाहीत. वनात जाऊन काय करणार? त्यावेळेसच्या माणसांवर ते संस्कार होते, पूर्वसंस्कार. वनात जायचं, तपश्चर्या करायची. आज आमचं घरात इतक्या सुखासुखी सुद्धा तपश्चर्या होत नाही. वनात जाऊन तपश्चर्या. ऊन मी म्हणतं, थंडी मी म्हणते, इकडे पाऊस, कुठेही संरक्षण नाही, रानटी पशु प्राणी ह्यांच्यापासून संरक्षण नाही. ती माणसं ही अतिशय शूरवीर होती, हिम्मतवान होती आणि हुशार होती. आपलं संरक्षण करून घ्यायची, काहीही करून मला साधनाच करायची. आज आपली तशी परिस्थिती नाही, आपल्याला ते संस्कार नाही. आपण आज कुठे लांब गेलो, पण घरात बसून सुद्धा आपण या गोष्टी करू शकतो. मग ते जर केलं नाही तर ही अविद्या माया त्रास देणारच. आणि किती दिवस हा एक्स मानून बसायचं? किती दिवस ही काल्पनिक सृष्टी आपण आपल्या भोवती ठेवायची आहे? याला खरं म्हणजे मर्यादा आहे. आम्ही ही काल्पनिक सृष्टी का घेतली आहे? म्हणजे नाटक दाखवायचंय म्हणून रंगमंचावर आहोत. नाटक संपलं की त्या रंगमंचाचा आम्हाला उपयोग नाही आहे. म्हणजे उतरायचं आहे ना खाली. तसं आत्मप्राप्ती आत्मस्वरूप आपण शोधू लागलं आणि हळूहळू त्या मार्गाने पुढे जाऊन आत्मप्राप्ती जर करून घेतली तर हा पसारा, हा रंगमंच जीवनाचा, सांसारिक जीवनाचा रंगमंच मग हवाय कशाला? तर हे आपण विसरलो आहोत. आणि म्हणून ही अविद्या माया असल्यामुळे प्रत्येकाने जी स्वतःच्या मनाने कल्पिलेली सृष्टी आहे ही बराच काळ तशीच राहिल्यामुळे, जन्मानुजन्म तशीच राहिल्यामुळे त्याची माणसाला भ्रांती निर्माण होते. आणि भ्रांती निर्माण होऊन तो म्हणतो देह म्हणजेच मी आहे आणि परमतत्व किंवा चैतन्य म्हणजे मी नाही, हे तो विसरतो. याला म्हणतात ज्ञान. ज्यावेळी आत्मस्वरूप, ज्यावेळी चैतन्य म्हणजे मी आहे हे अनुभूती तुम्हाला येईल, त्याला म्हणायचं ज्ञान. आणि जोपर्यंत ती अनुभूती येत नाही, नुसतंच आपण त्याचं वर्णन ऐकतोय अजून, तरी सुद्धा हा जीव कसा आहे? भ्रांतच आहे. आणि भ्रांत आहे कुठपर्यंत? तर त्या जीवाला सगळं भोगावंच लागतंय. सुख, दुःख, आनंद हे सगळं भोगावंच लागतंय. तोपर्यंत त्याला म्हणायचं तो जीव भ्रांत आहे. ज्यावेळी तो हे भोगणार नाही अनुभवाने, त्यावेळी ते संपलं म्हणायचं. आणि मग ह्याला आपण काहीतरी उपाय शोधायला हवा. या सगळ्याचा उपाय उपभोग, म्हणजे भोगावं न लागणं किंवा आपल्यापासून भ्रांती दूर होणं, या सगळ्याचा एकमेव उपाय आहे. ते म्हणजे ज्ञान प्राप्त करणं.
एकदा जर आपल्याला कळलं की माया म्हणजे काय, माया म्हणजे काय, ज्याप्रमाणे आता पुन्हा एकदा आठवण करून देते, ज्याप्रमाणे जडवस्तू टी व्ही, तो टी व्ही आहे पण टी व्ही माझा आहे तरीसुद्धा टी व्ही म्हणजे मी होत नाही. मोबाईल माझा आहे म्हणजे मोबाईल म्हणजे मी होत नाही. त्याप्रमाणे देह माझा आहे, देह म्हणजे मी नाही. मन माझं आहे, मन म्हणजे मी नाही. बुद्धी माझी आहे, बुद्धी म्हणजे मी नाही. पुस्तक माझं आहे, पुस्तक म्हणजे मी नाही. ही माया आहे. माया याला म्हणतात जे नाही आहे ते आहे असं वाटतं आणि जे आहे ते नाही असं वाटतं, त्याला म्हणायचं माया. आणि ती माया दोन प्रकारची, विद्यामाया, अविद्यामाया. विद्यामाया ही ईश्वराने निर्माण केली आहे या जीवांच्या नियतकर्मांसाठी. ती नियतकर्म व्हावी याच्यासाठी ही सृष्टी निर्माण केली आहे, त्याला म्हणायचं विद्यामाया. अविद्यामाया ही व्यक्तिगत प्रत्येक जीवाची आहे, त्याला अविद्या आहे, अज्ञान आहे. त्याच्यामुळे तो मनाच्या साह्याने एक आपल्या जीवनाच्या भोवती, आपल्या स्वतःभोवती एक अशी सुंदर, माझं जीवन कसं हवं, माझं जीवन कोणत्या प्रकारचं, कोणत्या लेव्हलचं, कसं काय, कोणती फॅशन, हे सगळं तो आपल्या कल्पनेनी आपल्या मनामध्ये रचना करतो. ही सृष्टी जी आहे ती आहे अविद्या माया. ही भ्रमात टाकते माणसाला आणि ती सुद्धा तो काही ऑड करतो असं नाही. तर आत्ताच म्हटल्याप्रमाणे एक्सचं ते गणिताचं उत्तर काढेपर्यंत एक्स म्हणजे जीवनाचं जे फायनल उद्दिष्ट आहे, अंतिम ध्येय मानवाचं, ते मिळेपर्यंत ही सृष्टी आहे. प्रत्येकाने स्वतःभोवती ही सृष्टी निर्माण केली आहे, प्लस ईश्वराने निर्माण केलेली विद्यामाया आणि आपली अविद्यामाया. हे सगळं कुठपर्यंत चालेल आपल्या मनामध्ये, जोपर्यंत ज्ञान होत नाही. ज्ञान कसलं ज्ञान? मी देह नसून मी चैतन्य आहे, याचं ज्ञान आपल्याला जोपर्यंत होत नाही. मग ज्ञान मिळवणं हा एकमेव उपाय आहे. कारण ही जी अविद्या माया आहे ही माणसाला सुख, दुःख, आनंद, शोक हे सगळं भोगायला लावते आणि ते भोगण्यामध्ये त्रासच आहेत. मग त्याला उपाय एकच की ज्ञान. ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? एक कोर्टाचं ज्ञान घेतो, लॉज वगैरे शिकतो, तो वकील होतो. वैद्यकीय ज्ञान घेतो, तो डॉक्टर होतो. हे अशी ज्ञानं आहेत का? सांसारिक ज्ञानाने पुन्हा आपल्याला काय करावं लागणार आहे? त्याच्यात सुखदुःख भोगावीच लागणार आहेत. हे सगळे काय आहेत? सुखसुविधांचे सगळे चॅनल्स आहेत. चॅनल्स म्हणजे काहीतरी, कशाचं तरी ज्ञान घेणं. कशाचंही तुम्ही ज्ञान घ्या, इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, वकील व्हा, काहीही व्हा, बिल्डर व्हा, पण हे काय आहे? सुखसुविधा निर्माण होण्याचे पुन्हा ते अविद्यामायातले चॅनल्स आहेत सगळे. त्याने काही होणार नाही आहे. पण जो मार्ग, जे ज्ञान आपल्याला सुखदुःखांच्या भागापासून, उपभोगापासून सोडवतं, त्याला खरं ज्ञान म्हणायचंय. ज्ञान मान जह एक नाही, देख ब्रह्म समान सब माही. म्हणजे काय आहे की असं ज्ञान नको आहे की सुखसुविधा निर्माण करणारं, मान देणारं, किंवा आपल्याला ते ज्ञान नसेल तर खाली बघायला लावणारं, असं काही ज्ञान नको आहे. तर ब्रह्मसमान
देख ब्रह्म समान सब पाही. म्हणजे काय तर सगळं जे हे आहे, सगळी जी सृष्टी आहे, कुठेही नजर घाला, ती नजर इतकी प्रासादिक असली पाहिजे, प्रसाद दृष्टी असली पाहिजे की त्या दृष्टीला सगळीकडे ब्रह्मच दिसतंय, दुसरं काहीच दिसत नाहीये. देख ब्रह्म समान सुख पाही सब पाही. सगळं काही ब्रह्मासमान त्याला दिसतंय. याला म्हणायचं ज्ञान. आणि हे जे ज्ञान आहे ते आपल्याला सुखदुःखांपासून, कारण कुठल्याही वस्तूचं ज्ञान झालं, हा मोबाईल ना हा जुना आहे, नीट चालत नाही, दुःख झालं. वा काय मोबाईल आहे, सध्याच नवीन घेतला आहे, सुख झालं. असं प्रत्येक गोष्टीचं आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीचं जे नवीन काहीतरी सुख देणार आहे ते चांगलं आहे, आणि सुख देणारच आहे, पण जे जुनं आहे ते वाईट आहे, कारण ते भूतकाळात गेलेलं आहे आणि आता त्याचं महत्त्व संपलेलं आहे. अशा ज्या कंपॅरिझन्स आहेत ते ज्ञान हे ज्ञान नाही. प्रत्येक वस्तूचं जे ज्ञान होतं आपल्याला ते ज्ञान नाही, असं इथं स्पष्ट सांगितलेलं आहे. मग प्रत्येक वस्तूचं किंवा व्यक्तीच्या गुणांबद्दलचं किंवा घटनांचं जे ज्ञान असतं ते आपल्याला काय देतं, सुख किंवा दुःख देतं. पण इथे काय आहे, इथे काय सगळीकडे ब्रह्मच बघतोय आपण. आता सगळीकडे ब्रह्म बघतो आहे, ह्याची हे काय आहे, कसोटी काय आहे, कशावरून आम्ही ब्रह्म बघतो आहे. हां, तुम्ही म्हणाल आम्हाला सुद्धा आता कळायला लागला, आम्ही आता ब्रह्म बघतो. मग ते बघतो की नाही हे कसं कळेल आम्हाला, सांगा बरं. दोन प्रकारचा अभिमान असतो. दोन प्रकारचा अभिमान असतो. अभिमान याचा अर्थ अहंकार. मला वाईट वाटतंय ह्याच्यामुळे आणि मला चांगलं वाटतंय. सतत हा दोन प्रकारचा अभिमान, मला हवंय मला नकोय, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, असे दोन प्रकारचे अहंकार असतात. त्याला चांगला शब्द वापरलाय अभिमान. जिथे पाहिल्यावर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा अभिमान होत नाहीये, फक्त आनंद होतोय, त्याला म्हणायचं आम्ही ब्रह्म पाहिलं सगळीकडे. ही खरी कसोटी आहे ज्ञानाची. हा अहंकार किंवा हा अभिमान मनातनं निघून जाणं, तेव्हा म्हणायचं की आम्हाला ज्ञान प्राप्त झालंय. प्रत्येक क्षणी स्वतःला विचारा, हा अभिमान केव्हा केव्हा निघून जातो माहितीये? विशाल अशा समुद्रामध्ये सूर्योदय किंवा सूर्यास्त आम्ही बघतो आहोत, किंवा अतिशय निसर्ग सौंदर्य आम्ही पाहायला कुठेतरी गेलो आहोत, अभिमान निघून जातो, पूर्णपणे अभिमान निघून जातो. अनुभव आपल्याला आलेले आहेत. असे म्हणून अभिमान मनातलं निघून जाण्यासाठी सारखं काही निसर्ग स्थळ पाहायला जायचं नाही. आपण आपण जिथे आहोत तिथेच काहीही जरी डोळ्याला दिसलं तरी ब्रह्माचं स्मरण आपल्या मनामध्ये होतं. मग ते कोणत्याही स्वरूपात करा ना तुम्ही. ओम नमः शिवाय यानी करा, किंवा ओम नमो नारायणाय यानी करा,
ओम गंग गणपतये नमः. हे सगळे सगुण रूपातले झाले. नाही तर काय परमचैतन्य भरलंय सगळीकडे, निर्गुण रूपात करा. पण ते करत असताना मला आज फार आनंद झाला. हे मी पाहत होते की परमचैतन्य भरलेलं आहे. मग गेलं सगळं. कारण ते दाखवणारी ती जी स्थिती आहे ती अनिर्वचनीय आहे. त्यावर बोलण्यासारखं काही नाही आहे. अनिर्वचनीय. त्यामुळे एकच खूण आहे हे लक्षात ठेवण्याची, आणि ती म्हणजे काय आहे की आपल्याला जर अभिमान झाला नाही तर समजायचं की आपण परब्रह्म सगळीकडे पाहू शकलो. आता जर अभिमान होत नाही तरच आपण चैतन्य पाहू शकतोय सगळीकडे, हे नक्की झालंय. त्याच्या पुढची स्टेप काय आहे? हा अहंकार आहे ना, कोणकोणत्या कारणांनी होतो. आता हे मूळ कारण नाही आपल्याला पाहायचं, ते तर अगदी पाठच झालंय आपलं की हे शरीर मला मी वाटतं आणि त्याला हे सगळं जोडलेलं आहे म्हणून हा अहंकार होतो, हे पाठ आहे. पण आता सूक्ष्मात जाऊन विचार करायचा की हा अहंकार आपल्याला कोणकोणत्या कारणांनी हा अभिमान होतो. एक म्हणजे धन. धन कमी, धन जास्त. अभिमान निगेटिव्ह, अभिमान पॉझिटिव्ह. अभिमानच आहे तो. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मला खाली पाहावं लागतं. माझ्याकडे खूप पैसे आहेत, मी सर्वात श्रेष्ठ आहे. दोन्ही प्रकारचे अभिमानच आहेत. धन. मग दुसरा प्रकार काय तर जन. लोक. आपल्या आजूबाजूचे लोक कसे आहेत त्यावर आपला अभिमान आहे. म्हणजे आपल्या समान असतील तर आपण त्यांच्याशी कॉम्पीट करतो. आपल्यापेक्षा जड असतील, उच्च प्रतीचे असतील, आपण शांत राहतो. अरे बापरे, आपण कमी प्रतीचे आहोत. आपल्यापेक्षा कमी प्रतीचे असतील, जास्त अभिमान करतो आपण. म्हणजे हेही एक अभिमान करण्याचं. आणि कमी प्रतीचे म्हणजे काय हे बघा, सगळ्या दृष्टीने, ज्ञानाच्या दृष्टीने, पैशाच्या दृष्टीने, ह्याच्या काय ते आपल्या वयाच्या दृष्टीने, कशाच्याही दृष्टीने लोकांवर आपला अभिमान अवलंबून असतो. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्याकडे तारुण्य असेल, तारुण्यातला हा अभिमान आहे ना, कोणी त्याला स्टॉप करू शकत नाही, दिसत असेल तरी, आणि करूही नाही. तो परमेश्वराने दिलाय तारुण्यातला अभिमान. जीवनात खूप पळत 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 पुढे जाण्यासाठी तो अभिमान आहे. पण हे जागं केलंय आपल्याला. कारण श्रीराम आणि लक्ष्मण कोणत्या वयात बाहेर पडले होते? विवाह झाल्यानंतर काही दिवसातच ते बाहेर पडले होते ना. ज्यावेळी राज्याभिषेक व्हायचा होता त्याच वेळी तर लगेच ते बाहेर पडले. रामाचा विवाह झाल्यानंतर दशरथाला मुक्त व्हावंसं वाटलं आणि लगेचच श्रीराम वगैरे यांचा राज्याभिषेक ठरवण्यात आला. लगेच तर ही घटना घडली आहे. मग हे अभिमानाचे जरी दिवस असले, हे ज्ञान म्हणून घ्यायला हरकत नाही, तरीसुद्धा जर या अभिमानाच्याही दिवसांमध्ये जर त्या मुलांनी तरुण वयात पाय आपले जमिनीवर ठेवले तर हे ज्ञान पुढे होऊ शकतं. नाही तर खूप उडून ते उंच गेले
तर ते या ज्ञानापर्यंत पोहोचू शकत नाही. हे श्रीराम प्रभूंनी सांगितलंय बरं का, मी काहीच सांगत नाही आहे. त्याच्यानंतर अजून अभिमानावर आपण काय चर्चा करू शकतो, अभिमान अजून कशाने होतो, तर आपण खूप सगळ्या ह्यांचे प्रमुख आहोत, सगळ्या संस्थांचे प्रमुख, इकडे तिकडे बोलणं बसणं, म्हणजे आपण प्रसिद्ध आहोत समाजामध्ये, त्यांनीसुद्धा आपल्याला अभिमान होतो. आपल्याला इंद्रिय सुख आहेत सगळी, म्हणजे काय की सगळं आहे, गाडी बंगला आहे, सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे, मोठं कुटुंब आहे, नातवंड पंतवंड बघते आजी, तरीसुद्धा अभिमान आहे. काय वाईट गोष्ट नाही आहे. पण आपण आहोत कुठल्या वर्गात आत्ता, आहोत कुठल्या वर्गात? चैतन्य प्राप्त कसं होऊ शकत नाही, अभिमानाने आपण दूर 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 जातो चैतन्यापासून, कुठल्या कुठे जातो. आणि त्याच्यामुळे या ज्या भौतिक वस्तू आहे, जे भौतिक जगत आहे ना आपल्या भोवती, ते आपल्याला दूर 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 नेतं. आपल्याजवळ असलेल्या वस्तूंचा सुद्धा आपल्याला अभिमान असतो. पैठणीचा अभिमान आहे, मोठ्या टीव्हीचा अभिमान आहे, काही कशाचाही अभिमान होऊ शकतो. आता हे सगळं जरी कॉमन झालं असलं तरी माणसाच्या मनाच्या कोपऱ्यात काहीतरी अभिमान आहे की नाही, आणि कष्टाने मिळवलेलं असतं. हे सगळं जरी ठीक आहे, तरी आत्ता इथे काय चाललं आहे, दृष्टिकोन एकच आहे. चैतन्य का प्राप्त होऊ शकत नाही, तर म्हणे आपल्याला अभिमान असतो. तो अभिमान आपल्याला चैतन्यापासून दूर करतो. अभिमान हे चैतन्यापासून दूर राहण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. ही चर्चा चालली आहे. अभिमानामुळे आपल्याला चैतन्याचं ज्ञान जरी गुरुनी दिलं तरी ते मिळू शकत नाही. त्यामुळे तो बाहेरच बाजूलाच ठेवून यावा लागतो तो. ही चर्चा इथे चालली आहे. म्हणजे तुमच्या जे सांसारिक जीवन आहे ते यशस्वी होऊ नाही अशा पद्धतीचं याच्यात विवरण नाही आहे. सांसारिक जीवन हे खूप वेगळं, पण त्यातला अभिमान हा जो मुद्दा आहे, हा आपल्याला चैतन्याच्या ज्ञानापासून, म्हणजेच अविद्या दूर करण्यापासून तो खूप लांब नेतो आणि अविद्येतच मनुष्य राहतो. मग जर अभिमान होतो, अभिमान दोन प्रकारचा, आपल्याला सारखं काहीतरी आपल्याला बरं वाटतं, मला बरं वाटलं आणि मला वाईट वाटलं, मला हे हवं होतं, मला ते नको होतं, म्हणजे स्वतःला काहीतरी पॉझिटिव्ह किंवा नको निगेटिव्ह. आणि त्यानंतर अभिमान कशा कशामुळे होऊ शकतो हे आपण पाहत होतो. हा अभिमान होणं ही वाईट गोष्ट नाही सांसारिक जीवनात, ठीक आहे, तो नॅचरल आहे. पण ज्यावेळी आपण चैतन्याचा म्हणजे आपल्या अंतिम ध्येयाचा आपण विचार करणार आहोत, त्यावेळी अभिमान हा वृथा आहे, मिथ्या आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्याला आपण दूर ठेवलं पाहिजे. मी म्हणजे चैतन्य, मी म्हणजे परमचैतन्य. अभिमान नसणं किंवा ब्रह्म सगळीकडे बघता येणं याची एक मोठी महत्त्वाची खूण सांगितली की नाही. काय सांगितली आहे खूण? अभिमान होत नाही याची खूण काय आहे, तर आपल्याला कोणताही त्याच्याबद्दल आपलेपणा वाटत नाही, कोणताही दुरावा वाटत नाही. ज्यावेळी आपण ब्रह्म सगळीकडे बघतो त्यावेळी आपल्याला अभिमान होत नाही. मग अभिमान म्हणजे काय, तर आपलेपणा वाटणं किंवा दुरावा वाटणं, हे काहीही होत नाही. सुखही होत नाही, दुःखही होत नाही, निखळ आनंद आपल्याला झालेला असतो.
ते परब्रह्म सगळीकडे पाहून आता हा अभिमान कुठे उत्पन्न होतो? देहामध्ये. देहाचे भाग किती? 2. एक स्थूल, एक सूक्ष्म. आता काय माहिती का, अभिमान आपल्याला आपल्या गुणांमुळे सुद्धा होतो. म्हणजे कसा होतो? माझ्यात हे गुण आहेत, मग कोणीतरी त्याचं कौतुक करतं, कोणीतरी ते उजेडात आणतं. त्याचप्रमाणे माझ्यात हे दुर्गुण आहेत, त्यावर कोणीतरी ताशेरे ओढतं आणि मग मला वाईट वाटतं. तिथंही तो अभिमानच होतो. अभिमान म्हणजे चांगला नाही. अभिमान म्हणजे मला माझ्या देशाचा अभिमान आहे असा अर्थ नाही आहे त्याचा. अभिमान म्हणजे अहंकार. चांगलं वाटणं, वाईट वाटणं. काहीतरी आपण मिळवलं, काहीही मिळवलं जीवनात की आपल्याला अभिमान होतो. अभिमान या गोष्टीवर आपण विचार केला पाहिजे. जिथे जिथे अभिमान होतो आहे तिथे तिथे आपल्याला परब्रह्म दिसणं शक्य नाही आहे. प्रत्येक वेळी मनाची स्थिती अशी एकदम काटा झिरोवरच आला पाहिजे. एकदम झिरोवर आला पाहिजे काटा. आणि अभिमान करण्यासारखं त्याच्यात काही नाही आहे. सगळी लीला आहे ना शिवजींची, श्रीराम प्रभूंची लीला आहे. आपलं तर काहीच नाही आहे, काही नाही आहे. काय गुणांनी गुणांनी उपस्थित होऊ दे तो अभिमान, निर्गुणांनी उपस्थित होऊ दे, आणखीन कशाने उपस्थित होऊ दे, काही प्राप्त करून होऊ दे. अरे प्राप्त कोणी केलं? हे प्राप्त मला व्हावं हे ईश्वराचीच लीला आहे, ईश्वराचीच कृपा आहे. नाही तर ते नसतं झालं ना. परमेश्वरा धन्यवाद. मी कोणचीच लायकीचा नाही आहे काही प्राप्त करण्याच्या. हे कुठे माहिती का? समाजामध्ये नाही संगत मी डिक्लेअर करायला. माझा अभ्यास, स्वनिरीक्षण, स्वपरीक्षण मी असं केलं पाहिजे. खरंच ईश्वरा हे सगळं काय आहे? शरण तुला भगवंता. काही नाही, सगळं हे तू निर्माण केलंयस आणि तूच ते सगळं प्राप्त करून देतोयस. मी म्हणजे काय आहे? काही नाही, काहीच करू शकत नाही मी. फक्त तुला जे करवायचंय ते तू करवतोस माझ्याकडून आणि मला वाटतं की मीच करतोय. हे दिवसेनुदिवस दृढ होत गेलं ना मनामध्ये की आपल्याला सगळीकडे परब्रह्मच दिसतं. सगळीकडे परब्रह्म दिसतं नव्हे तर ते जाणवायला सुरुवात होते आपल्याला. आणि जे मी माझं हा जो विचार आहे हाच तर मुळे आपल्याला चैतन्यापासून दूर करतो. तर मी आणि माझं हाच अनुभव, अभिमान आहे, दुसरं काहीही नाही. आता काय आहे माहिती का, ह्याच्यात इतकं सुंदर उदाहरण दिलंय की अभिमान म्हणजे अहंकार म्हणजे काय आणि अहंकार नसणं म्हणजे काय.
कुंभकर्ण दुर्मदरन रंगा, चला दुर्गत जिसेनन संगा. कोटी कोटी कपी धरी धरी खाई, जनुटिडी गीर गुहा समाई. कोटी न गही शरीर सन मर्दा, कोटी न मोजी मिलव मही गर्दा. आता याचा अर्थ बघा. कुंभकर्ण दुर्मद रणरंगा. हा मद, अतिशय वाईट मस्तीनी मदानी उन्मत्त झालेला हा कुंभकर्ण हा काय गेला? रणांगणात गेला बर का. चला दुर्ग तजी सेनन संगा. हा दुर्ग चढून गेला. स्वतःबरोबर काहीही सेना नेली नव्हती. त्याला ना अतिशय मद झाला होता, उन्मत्त झाला होता तो. हा आणि काय झालं? इतका अहंकार, एकटा राक्षस. सगळ्या सद्गुणांना तो काय करू शकतो? सगळ्या वानरांना नष्ट करू शकतो. एकटा राक्षस. लंकाकांडात आहे ही गोष्ट. आणि एकटा गेला होता लढायला. कोणाबरोबर? वानर सेनेबरोबर. आता आपण मागे बघितलं की ॲक्च्युअल काय माहिती का? वानरसेना आणि राक्षस यांच्यामध्ये एक साम्य आहे की अतिशय उच्च अशा त्यांच्यामध्ये शक्ती असतात. आणि एक मोठा फरक आहे, मोठा भेद आहे त्यांच्यामध्ये की वानरसेनेच्या या ज्या शक्ती आहेत त्या अतिशय सत्वगुणी शक्ती आहेत. म्हणजे ते स्वतःच्या शक्तीने काय करता येईल ते करतात. परंतु राक्षसांच्या ज्या शक्ती आहेत त्या अत्यंत दुर्गम मार्गाने, दुष्ट मार्गाने मिळवलेल्या शक्ती. आणि पुन्हा त्यात काय आहे? मायावी शक्ती. युद्ध चाललंय, सगळा अंधकार करून टाकायचा. कुठेतरी नुसतं पाणी 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 करून टाकायचं. कोणी लढूच नाही शकलं पाहिजे असा अंधार करायचा की काही दिसायलाच तयार नाही आणि मारून टाकायचं. काहीतरी अदृश्य व्हायचं आणि बाण सोडायचे. आपल्याला माहिती आहे रामायणात अशा शक्ती आहेत. पण वानरसेना जी आहे ती स्वतःची ताकद आणि स्वतःकडे असलेली एक बुक्क्या मारून युद्ध करतात, नखांनी युद्ध करतात. बस एवढंच ते युद्ध करतात. ते जास्त हे वापरत नाहीत आयुध. चांगली गोष्ट. आणि हा आता वानरसेनेशी युद्ध लढायला आलेला आहे. एकटा आलाय, अतिशय उन्मत्त झालेला आहे. कारण अहंकार, बघा अहंकार म्हणून हे उदाहरण दिलेलं आहे. तर सगळं म्हणजे एकच जर अहंकार असेल तर माणसाच्या आतल्या सगळ्या सद्गुणांचा नाश करतो. आणि म्हणून तो अहंकार असू नये याचं सगळ्यात मोठं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे मी जे चैतन्य आहे ते चैतन्य मला माझ्यातलंही जाणता येत नाही आहे. आणि ते चैतन्य या सृष्टीमध्ये सगळीकडे चैतन्य भरलं आहे, ब्रह्म आहे सगळीकडे, तेही मला जाणता येत नाही आहे. दुसरं महत्त्वाचं कारण माझ्यात कितीही गुण चांगले असले तरी हा अहंकार माझ्यातल्या सगळ्या गुणांचा नाश करतो. मनुष्य अहंकारी असेल तर त्याचे गुण पाहायलाच कोणी जात नाही. सगळेजण दूर राहतात त्याच्यापासून. आणि त्यामुळे एकही गुण आमचा आश्रय घेऊच शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं माहिती का? आपण एकटे राहतो.
एककल्ली राहतो, एकटे राहतो. म्हणजे एखाद्याजवळ करोडपती आहे एखादा, त्याने अभिमान केला तर तो समाजात राहू शकत नाही. आणि आपल्याला अहंकार असला की आपल्याला इतकी भ्रांती निर्माण होते की आपण खऱ्या गोष्टी जाणूच शकत नाही. पण ज्याला ज्ञान आहे तो काय होईल? या अहंकारापासून दूर झालं की होतं काय? ज्याला ज्ञान आहे तो अहंकाराच्या जवळच जात नाही कधी. आणि मग तो अगदी अतिशय निश्चल, निखळ असं म्हणतो. बुद्धेः फलम अनाग्रहः अनआग्रहः. बुद्धेः बुद्धिमान मनुष्य कधीही फळाचा आग्रह धरत नाही. अनआग्रह म्हणजे आग्रह धरत नाही. फळाचं म्हणजे काय? सगळ्या परिणामांचा. आणि आग्रह, कुठलाही आग्रह, नकोचा आग्रह म्हणजे मला हे नकोय, माझ्या नशिबी हे नकोय आणि मला हे पाहिजे, मला ते आवडतं, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, हा आग्रह किंवा तो आग्रह सगळा हा अहंकारच वाढवत जातो. अनाग्रह करणं, अनाग्रह बरं का, दुराग्रह नाही म्हटलं मी. अनाग्रह करणं हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. प्राणो एष यः सर्वभूतैर्बिभाति विजानन् विद्वान् भवते नातिवादी. हा जो प्राण आहे, हे जे आत्मतत्व आहे, प्राण म्हणजे इथे आत्मतत्व, हे आत्मतत्वच केवळ सर्व भूतमात्रांना सामावून घेतं. केवळ हे आत्मतत्वच सर्व भूतमात्रांना सामावून घेतं. याचा अर्थ किती गहन आहे बघा. दुसरा मनुष्य हा माझ्या मताचा विरुद्ध आहे. त्याचं कारण तोही चैतन्याच्या विचारापासून लांब आहे आणि मीही चैतन्याच्या विचारापासून लांब आहे. आमची दोघांचीही पात्रता नाही एकमेकांना सामावून घेण्याची. म्हणून इथे सांगितलंय आत्मतत्व हेच सर्व भूतमात्रांना सामावून घेतं आणि म्हणूनच आत्मतत्व विभाती. सर्व भूतमात्रांमध्ये ते शोभून दिसतं, कारण त्या आत्मतत्वानेच त्यांना सामावून घेतलेलं आहे. सर्व भूतमात्र ही शोभून का दिसतात? तुम्ही म्हणाल आमच्यामध्ये हे गुण आहेत, आमच्यामध्ये ही पात्रता आहे, म्हणून तर आम्ही शोभून दिसतो. कोणी म्हणेल की आम्ही श्रीमंत आहोत, कोणी म्हणेल की आम्ही तरुण आहोत, कोणी म्हणेल की आम्ही सुंदर आहोत दिसायला, कोणी म्हणेल आम्ही परदेशातून परत आलो आहोत म्हणून आम्ही शोभून दिसतो. तसं नाही आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीत शोभून दिसतो. गुणांनी म्हणा, अमक्यानी म्हणा, तमक्यानी म्हणा. पण काय हे शोभून दिसण्याचं कारण? शोभून दिसण्याचं एकच कारण आहे, केवळ आत्मतत्वानी या सर्व भूतमात्रांना सामावून घेतलेलं आहे. आणि दुसरं मनुष्य नेहमी आपल्या विचारापेक्षा त्याचे विचार वेगळे असण्याचं एक कारण
म्हणजे ईश्वराला विविधतेची सृष्टी हवी होती. दुसरं कारण त्याच्या वासना वेगळ्या आहेत, माझ्या वासना वेगळ्या आहेत. तिसरं कारण त्यांनी निर्माण केलेलं जग, स्वतःभोवतीचं भ्रामक जग वेगळं, माझं भ्रामक जग वेगळं. चौथं सगळ्यात महत्त्वाचं कारण, तो जर आत्मतत्व जाणणारा नाही आहे आणि मीही जर आत्मतत्व जाणणारा नाही आहे तर तो मला किंवा मी त्याला सामावून घेऊच कसा शकीन, हा विषय या एका ओळीतनं संस्कृत श्लोकाच्या इथे मांडलेला आहे. आणि जो हे आत्मतत्व जाणतो ना, जो हे आत्मतत्व जाणतो तो कधीही म्हणजे या फंदात नाही पडत. मग मी म्हणत होते तेच बरोबर होतं की नाही, किंवा कुणाची काय चूक होते हे बघूच मग सांगूच की नाही तुझं हे असं चुकलं आहे, मी सांगतो काय बरोबर आहे, किंवा आणखीन काही वादविवाद करून लाखो उदाहरणं देऊन स्वतःचं पटवणारा असं तो विद्वान कधीच बनत नाही. त्याला सगळं माहिती होऊन जातं, कारण तो आत्मतत्व जाणतो. आणि आत्मतत्व हेच मुळे सगळीकडे भरलेलं आहे. बाकी कोणी खरं बोलू दे, कोणी कधी खोटं बोलू दे, कोणी कधी अज्ञानीपणातून चुकीचं बोलू दे, कोणी कधी खूप बरोबर बोलू दे. खूप बरोबर, अतिशय बरोबर बोलणारी माणसं या जगात आहेत, पण त्यांना अभिमान आहे की मी कसं बरोबर सांगितलं. हेही तो जाणतो की अमक्या एखाद्या व्यक्तीत अभिमान आहे, अमक्या एखाद्या व्यक्तीत अभिमान नाही. हे सगळी काय आहेत या विश्वाची लक्षणं आहेत. पण तरीसुद्धा सगळीकडे आत्मतत्वच तर आहे. आत्मतत्वाचाच खेळ आहे. आत्मतत्वाच्या प्रकाशात आपल्याला हे कळतंय. आत्मतत्व हे असं चांगलं वाईट असं नाही घडवून आणत, पण ह्याला काहीही कारणं नाहीत. आणि चांगलं किंवा वाईट तुम्हाला ठरवायला कोणी दिलाय अधिकार? हे सगळं चाललंय म्हणून चाललंय. चांगलं नाही आणि वाईट नाही, कमी नाही आणि जास्त नाही. आत्मतत्व म्हणजे फक्त आत्मतत्व आहे, सगळीकडे आत्मतत्व आहे. त्या आत्मतत्वाने हे सगळं सामावून घेतलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांनी शोभून दिसतोय. कोणत्या विषयाने कोण शोभेल सांगता येत नाही, पण त्याच्यातलं आत्मतत्वच आपल्याला फक्त दिसलं पाहिजे. एक बालकाची जी दृष्टी असते त्याला आपण हसतो. तो काहीतरी बोलला वेगळं की त्याला आपण हसतो, पण त्याची जी दृष्टी असते या विश्वाकडे पाहण्याची, तो बालक, लहान बालक, अजून तो प्रौढ होण्याच्या अलीकडचा तो लहान बालक, त्याच्या आतून पूर्णपणे ते चैतन्यच भरलेलं आहे अजून. त्या दृष्टीने तो जे काय बोलायचं ते बोलत असतो आणि त्या दृष्टीने तो या विश्वाचं स्वरूप पाहत असतो. आणि आपण त्याला हसतो. पाहणं हा असाच म्हणतोय, तसाच करतोय, आपण हसतो त्याला, पण तो पूर्णपणे तो निरागस असतो, निष्पाप असतो आणि आतमध्ये पूर्ण आत्मचैतन्य त्याच्या भरलेलं असतं. विश्वाचा अजून त्याने अनुभव घेतलेला नसतो. तर रडतो ते सुद्धा मोठ्याने, जगाची तमा न बाळगता. हसतो ते मिश्किलपणाने, खळखळून हसतो. तो आतमधून तो समृद्ध आहे आमच्यापेक्षा. आमचं मन हे काहीतरी गोते खात असतं सगळीकडे, काय चांगलं काय वाईट.
ज्ञानी माणसाला कधीही अभिमान होणार नाही. ज्ञानी मनुष्य हा कसा असतो माहिती आहे का? हे ह्याच्यात नाही सांगितलेलं, मी सांगतेय. ज्ञानी मनुष्य हा मॅच्युअर्ड छोटा बालक असतो. मॅच्युअर्ड छोटा बालक म्हणजे काय? बालकाप्रमाणे निरागस, पूर्णपणे आतमधून चैतन्य भरलेलं आणि बाह्यतः पूर्ण ज्ञानी, या जगामध्ये पूर्ण परब्रह्म भरलंय. प्रत्येक जणातून ते परब्रह्म वाहतंय. प्रत्येक जणातून परब्रह्मच त्याला दिसतंय. असा हा मॅच्युअर्ड. बालकाचं कसं मन निष्पाप असतं, निरागस असतं, पण त्याला हे ज्ञान नाही आहे ना अजून, आणि त्याला ते ज्ञान त्या वयात होणारही नाही. पण हा फरक आहे, ज्ञानी आणि बालकामधला हा फरक आहे. बघा तुम्ही, एक गोष्ट आहे, सगळं आपल्याच जवळ आहे आणि ते आपण म्हणतोय हरवलंय. सगळं आहेच मुळी, आणि मग ते प्राप्त झालंय असं म्हणून आनंद व्यक्त करतोय. खरं म्हणजे काय माहिती का, आपण कसे आहोत, लिमिटेड नाही आहोत, अनलिमिटेड चैतन्य आहोत. या सृष्टीमध्येच सगळं काही आहे. कधी ते इकडून त्या कोपऱ्यात जातं, म्हणजे आपल्याकडून बाजूला जातं, कधी ते आपल्याकडे येतं. दूर गेलं की मला हे मिळालं नाही असं वाटतं, जवळ आलं की मला ते प्राप्त झालं असं वाटतं. मिळालं नाही म्हणून दुःख होतं, मिळालं म्हणून सुख होतं. मिळालं नाही म्हणून वाईट वाटतं, मिळालं म्हणून अभिमान होतो, मीच हे मिळवलं. हा खेळ असाच चालणार. ज्याप्रमाणे एखादे आपले काय, तुम्हाला माहिती आहे, चष्म्याचा विनोद नेहमीच माहिती आहे. कपाळाला लावून ठेवायचं आणि सगळीकडे फिरायचं शोधत, म्हणायचं काखेत कळसा गावाला वळसा. खूप जुन्या गोष्टी आहेत त्या. किंवा गळ्यातली माळ, आपल्या सोन्याची माळ आहे, घालून बसलो आहे सकाळपासून, आणि काय झालं, त्या माळेचं फिलिंगच आपल्याला आलं नाही बरं का. शोधतोय. अरे बापरे, काय झालं असेल, ती सोन्याची माळ मी इथे तर नाही ठेवली, पण मी आंघोळ झाल्यावरच घातली, मग काढण्याचा प्रश्नच नाही, असं कसं झालं, मग मी तेव्हा काढली होती का, या डब्यात बघ, त्या डब्यात. आणि मग शेवटी काय झालं, अरे गळ्यातच आहे माळ, असं कशाने तरी हल्लं गेलं, तर ती माळ सरकली गळ्यावरून, आणि गळ्यातच आहे माळ. ही माळ गळ्यात मिळाली म्हणजे काय अभिमान व्हायला हवा का हो? सांगा ना तुम्ही मला. कसला अभिमान आहे हा? आपण हे अनलिमिटेड आहोत, इथेच आहोत, आपण फिरतो आहोत, शरीर आहे हे असं समजूच नाही आपण, आणि आपण कुठेतरी लांब जातो, नाहीतर ती वस्तू एखादी आपल्यापासून लांब जाते, नाहीतर मनाने ती कधीतरी लांब जाते, आणि नंतर ती आपल्याला कधीतरी ती आपल्या जवळ येते. हे विश्व म्हणजे काय आहे माहिती का? सगळं हे काय होतं, ज्याला म्हणतात सर्क्युलेट होत राहतं. सगळं सर्क्युलेट होत राहतं. खरं म्हणजे काय, सगळं सर्क्युलेट होत राहतं. आपल्याकडून दुसरीकडे, दुसऱ्याकडून आपल्याकडे, सारखं फिरत राहतं सगळं. आणि जी गोष्ट आपल्याजवळ नाही आहे पण आपल्याला हवीशी वाटते, ती गोष्ट नाही आहे ह्याचं दुःख होतं. आणि जी गोष्ट आपल्याजवळ
नाही आहे आणि ती गोष्ट एखाद्या वेळेस जवळ येते आपल्या आणि ती मिळाली आणि ती मीच प्राप्त केली असं वाटतं. अरे गळ्यातली माळ तर गळ्यातच होती. म्हणजे हे विश्व आणि आपण जर एकच आहोत चैतन्य, ते फक्त सर्क्युलेट होत राहते, फिरत राहते. त्याच्या पद्धतीप्रमाणे त्याला जेव्हा यायचंय तेव्हा ते येतंय. अरे पावसाळा आत्ता नाही म्हणून काय रडत बसलोय का? सर्क्युलेट होत राहतोय आणि त्याला जेव्हा यायचं तेव्हा तो येणार आहे. त्याच्या ऋतूमध्ये तो येणार आहे. काहीही हरवलं नाही आणि काहीही आपण प्राप्त केलं नाही. काय राहिलंय या जीवनात? जे करायचंय ते फक्त एक नियतकर्म म्हणून प्राप्त केलं म्हणजे काय? खेळ केला आपण, कॅरमचा खेळ खेळतो तसा, आणि वास सोडून दिलं खेळ झाल्यावर. त्याच्यात अडकण्यासारखं काही नाहीच आहे. मग प्राप्त करणारा मी कोण आहे? का हा अभिमान होतोय मला? आणि काय एवढ्या मौल्यवान वस्तूपासून, चैतन्यापासून मी का बरं एवढा दूर जातोय हे मला कळत नाहीये. केवळ अभिमान करण्यासाठी मी काहीतरी मिळवलं, मी काहीतरी प्राप्त केलं. काही नाही. एखादी गोष्ट झाली आणि एखादी गोष्ट नाही झाली. कुठला तरी जीवनातला वेळ या गोष्टीसाठी आपण आता द्यायला शिकू. संसारातला संपूर्ण वेळ तर आपण या गोष्टीसाठी नाही देऊ शकत, पण कुठला तरी वेळ आपण या चिंतनात घालवला पाहिजे असं मला वाटतं. सगळं हे जे काय चाललंय, सगळं हे जे काय वस्तू फिरतात, आकार विकार, हे ते बदल, सगळं जे काय आहे ते कशाने आहे? या पंचमहाभूतांमुळे आहे. पण आमची दृष्टी जर पंचमहाभूतांवर असेल तर ते आम्हाला जाताना दिसेल. जाताही येते. पण आमची दृष्टी जर त्यातल्या चैतन्यावर असेल तर चैतन्य कुठेच जात नाही. सगळीकडे ब्रह्म आहे. काही दुसरं आम्हाला दिसतच नाही, कारण ब्रह्मावरच तर मुळी हे आरोपित केलेले. हे का दिसतंय? ते आपण एकदा हे उदाहरण घेतलं होतं की ते जे काय चित्रपट, म्हणजे चित्र काढण्याचा जो पट आहे, तो जो पट आहे, बोर्ड, तर तो तसाच आहे. त्याच्यावर चित्र काढा, ती पुसा, नाहीशी करा. ती काढलेली चित्र जी आहेत ती खऱ्यासारखे वाटतात. चित्रात पाणी दाखवलंय, ते पाणी काय तहान भागवणार आहे का? चित्रात छत्री दाखवली, खरा पाऊस आला आणि ते चित्र पाहत बसलं की काय ओले नाही होणार का आपण? मग घेऊन जाते चित्र सगळीकडे. नाही ना, नाही. तसा हा चित्रपट, पट कोण आहे? चैतन्य आहे. पट चैतन्य आहे. चैतन्यावर सगळ्या सृष्टीची चित्र आहेत आणि ती खरी वाटतायत. पट हा एकच स्थिर आहे, चैतन्य हे एकच स्थिर आहे. आणि अजून ज्ञानाचा मुद्दा शंकराचार्य पुढे सांगणार आहेत. त्याशिवाय ज्ञान पूर्ण होईलच कसं? त्यामुळे पुढच्या वेळी आपण शंकराचार्यांकडून, शंकराचार्यांचं उदाहरण हे श्रीराम प्रभूंनी दिलेलं आहे ते आपण बघू. ज्ञान कशाला म्हणतात हा रेफरन्स इथे दिलेला आहे शंकराचार्यांचा. श्रीराम प्रभूंच्या इच्छेने. तर ते पुढच्या वेळेस आपण बघू.
म्हणजे हा ज्ञानाचा भाग पूर्ण होईल. पवन तनय संकट हरण मंगलमूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय. बोलो भाई सब संतन की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.